आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज. 25 वर्ष त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये काम केलेलं आहे अमेरिका, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जे जगामध्ये जे टेक्नॉलॉजी चालू आहे त्याच्यावरती भरपूर काम केले. आपण म्हणतो AI राज्य आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती काम करतो. सर ही थॉट की नाही आपण आता आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा जाऊन काहीतरी आपण आपल्या देशासाठी करूया. सो केम बॅक टू इंडिया आफ्टर 25 इयर्स, आणि त्यांनी जे काही प्लॅटफॉर्म डिझाईन केला आहे की ते एज्युकेशन आणि इंडस्ट्री टॅक्सी सर्व्हिस फॉर राईट. आपण आज सगळेजण विदाऊट हायटेक किंवा विदाऊट टेक्नॉलॉजी आपलं कामं होत नाही, ज्याला आपण म्हणतो की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे खूप फास्ट होते आता, आणि ज्याला जी स्पीड आहे ती याच्यात अजून 100 पट होणार आहे. तर याचा इम्पॅक्ट काय आहे की गोईंग फॉरवर्ड इंडस्ट्री इटसेल्फ इज चेंजिंग. म्हणजे आजच्या तारखेला आपण जर म्हटलं की इंडस्ट्री काय आहे, तर त्या दोन प्रकारच्या कंपन्याज आहेत. एका साईडला कंपनीज विच आर ड्रिव्हन बाय इनोव्हेशन. याच्यामध्ये आपण गुगल म्हटलं, ॲमेझॉन म्हटलं, फायझर म्हटलं किंवा स्पेसएक्स म्हटलं, ज्यांनी कोर इनोव्हेशन केलं आहे आणि त्या खूप फास्ट ग्रो झाल्या मागच्या 10 वर्षामध्ये. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही पाहिलं तर टेक्नॉलॉजी यूज करून नवीन प्रकारच्या सर्व्हिसेस किंवा त्याचं एक ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. आपण ज्या ओला, उबर, स्विगी या कंपन्या टेक्नॉलॉजी यूज करत आहे, पण सर्व्हिस तीच होती, आधी पण होती, पण आता मोर एफिशियंट, मोर रिलायबल यूज. मुंबईच्या 2 कंपनीसह आपले कोल्हापूरची सिटी इन्क्युबेटर या कंपनीच्या सहकार्यानं आपण आउटलेट सुरू करतो. तर त्या संदर्भात माहिती देण्यासाठी सर्व्हिसेस ऑफर करतो. इट कॅन बी हेल्थकेअर सर्व्हिस, इट कॅन बी रिटेल सर्व्हिस, इट कॅन बी टॅक्सी सर्व्हिस, फूड डिलिव्हरी सर्व्हिस. आय थिंक ज्या तऱ्हेने जग बदलत आहे मागच्या 10 वर्षापासून पाहतोय आपण, आणि स्पीड आता अजून वाढते आहे, कारण ही सेंचुरी इनोव्हेशन ड्रिव्हन आहे. आणि टेक्नॉलॉजी ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही हेल्थकेअर घ्या, तुम्ही रिटेल घ्या, तुम्ही ऑटोमोबाईल घ्या, रिअल इस्टेट घ्या, सगळ्या ठिकाणी टेक्नॉलॉजीशिवाय काम होणार नाही आहे. आणि 2 प्रकारच्या इंडस्ट्रीज तयार होत आहेत. एक आहे इनोव्हेशन ड्रिव्हन, दुसरे आहे ज्या टेक्नॉलॉजी यूज करून नवीन बिझनेस मॉडेलनी लोकांपर्यंत पोहोचत आहे. तर आपला इंडस्ट्री जो लँडस्केप आहे हा पूर्ण नेहमी आता इनोव्हेशन ड्रिव्हन राहणार आहे. आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे काय, याचा इम्पॅक्ट दोन्हीवर आहे. जे नेक्स्ट जनरेशन शिकत आहे किंवा आपली जी एक्झिस्टिंग इंडस्ट्री आहे, MSME स्पेशली छोट्या कंपन्या, त्या लोकांना पण आपल्याला स्वतःला रिइन्व्हेंट करावं लागेल नवीन टेक्नॉलॉजी घेऊन, म्हणजे त्यांना कॉम्पिटिटिव्ह राहता येईल, एफिशियंट राहता येईल आणि त्यांना सर्वाईव्ह करता येईल. दुसऱ्या साईडला आपल्याकडे हजारो लाखो विद्यार्थी आज डिग्र्या घेत आहेत, पण तुम्ही जर सगळ्या इंडस्ट्री लोकांशी बोलाल ते म्हणत आहेत की आम्हाला स्किल जास्त महत्त्वाचं आहे डिग्रीपेक्षा. तर याच्याकरता या चेंजिंग वर्ल्ड जे आहे आता इनोव्हेशन ड्रिव्हन जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन मिळालं पाहिजे. आता स्किल बेस्ड म्हणजे काय, एका लाईनीत सांगायचं असेल, आपण जे अकॅडमिक शिकतो की हाऊ टू अप्लाय अकॅडमिक कन्सेप्ट्स युजिंग टेक्नॉलॉजी टूल्स टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम, त्या अकॅडमिक्स आणि टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन झालं पाहिजे आणि हे हँड्स ऑन झालं पाहिजे आणि त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग पद्धतीने शिकवलं पाहिजे. तर आता या सगळ्या ज्या लॅब्स तयार झाल्या गव्हर्नमेंटने केल्या आहेत त्याच्यामध्ये मेन फोकस आहे की हँड्स ऑन लर्निंग, स्किल बेस्ड लर्निंग आणि युजिंग लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, ज्याच्यामध्ये IoT आलं, रोबोटिक्स आलं, AI आलं, 3D प्रिंटिंग आलं. कारण ह्या 4ही टेक्नॉलॉजी प्रत्येक इंडस्ट्री ट्रान्सफॉर्म करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून असं आहे की ज्या गोष्टी करायला 50 वर्ष लागल्या त्या गोष्टी आता वर्षभरात होतील. त्यामुळे ज्या स्पीडनी चेंजेस येत आहेत त्याच्याकरता स्टुडंटला पण तयार व्हायचं आहे आणि इंडस्ट्रीला पण तयार व्हायचं आहे. सो टू ॲड्रेस दिस चॅलेंज ऑफ इनोव्हेशन ड्रिव्हन वर्ल्ड, वी आर ट्राईंग टू मेक स्टुडंट्स रेडी विथ अ हँड्स ऑन स्किल सेट. आणि त्याला करण्याकरता आपण ह्या लॅब्स गव्हर्नमेंटने सेटअप केल्या. या लॅबबद्दलची माहिती सर, या लॅबबद्दलची माहिती आणि शिक्षक मुळात तयार आहे, शिक्षकांनी तर त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे. लॅबमध्ये काय असणार आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटमध्ये सुविधा करणार सर? लॅबमध्ये काय आहे की 2 गोष्टी. आजच्या तारखेला जसं म्हटलं की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन वर्ल्ड आहे ना, तर
आपण त्यांना इंडस्ट्रीसोबत कनेक्ट करतोय थ्रू प्लॅटफॉर्म ओनली है ना. इंडस्ट्री कॅन ब्रॉडकास्ट देअर प्रॉब्लेम्स, हे चॅलेंजेस आहे. पण ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरता जे काही टेक्नॉलॉजी टूल्स पाहिजे ते सगळे लॅबमध्ये देण्यात आले आहेत. आणि हे शिकवण्याकरता, स्किल बेस शिकवण्याकरता आपण जे गायडन्स दिलं आहे, म्हणजे कुठलाही फॅकल्टी हा प्लॅटफॉर्म घेऊन अशा पद्धतीने शिकवू शकेल. म्हणजे फॅकल्टीला पण फायदा होईल आणि त्यांना पण कॉन्फिडन्स येईल की आपण हे करू शकतो बा, है ना. ठीक आहे. कोणत्या एज ग्रुपसाठी असणार आहे जास्त? सर हे आपण आता जे केलं आहे ते एनीबडी हू हॅज पास 10th स्टँडर्ड शिकू शकेल. हँड्स ऑन जे म्हणताय ते तुम्ही थोडंसं एलॅबोरेट करा. ओके. आता जर हँड्स ऑन म्हटलं समजा, राईट, आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की आपल्याला आपल्या घरातलं लाईटिंग ऑटोमेशन करायचं आहे. आपण पाहतो सगळ्या ठिकाणी आज की सेन्सर बेस्ड लाईटिंग झालं आहे ऑटोमेशन. आता हे बनवायचं कसं आहे ना. तर हे बनवण्याकरता प्रॉब्लेम स्टेटमेंट काय तुमचं हे पहिल्यांदा पुरांना कळलं पाहिजे. आपण हे का करतो आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की एनर्जी कन्झर्वेशन झालं पाहिजे, माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी झालं पाहिजे, त्याच्यामुळे माझं पोल्युशनसुद्धा कमी होईल. मग हे सॉल्व करण्याकरता आपल्याला काय लागेल आणि हे सॉल्व करण्याकरता काय पद्धत आहे महत्त्वाची आहे. तर पहिले प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलं पाहिजे आहे ना. मग हे सॉल्व करण्याकरता त्या इकोसिस्टीममध्ये मला काय काय गोष्टी लागतील किंवा काय काय गोष्टी कशा तऱ्हेने चेंज करायचे आहे, कशा तऱ्हेने ऑपरेट करायचं आहे. मग हे बनवण्याकरता काय काय कॉम्पोनंट्स पाहिजे किंवा काय सॉफ्टवेअर पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने त्यांना शिकवण्यात येत आहे, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी या पद्धतीतनं ही गोष्ट करू शकतो. तर ॲडमिशन जर घ्यायची असतील मुलांना तर केव्हापासून सुरू होत आहे? सध्या तर काय ते हे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत की त्याची ॲडमिशन ज्या रेग्युलर पद्धतीने होतात तशाच आहेत. आणि ज्या लोकांना अशा फॅसिलिटी नसतील तर ते सुद्धा लोक येऊन शिकू शकतात. डायरेक्ट इंटरॅक्ट करू शकतात तुमच्याशी. हां, म्हणजे कुठल्या फॅकल्टीसोबत त्या ते गव्हर्नमेंट इज व्हेरी ओपन की सगळ्यांना शिकू दे, असं नाही की लिमिटेड केलं पाहिजे. उद्देश खूप चांगला आहे. आज संध्याकाळी जी मीट आहे ती त्यासाठीच आहे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना स्किल कसं देता येईल त्यासाठी आज संध्याकाळी टेस्टिंग शिकवला मीट आहे. नितीन पवार सर हे गेली 25 वर्ष आपण म्हणतो की शिखर संस्था इनोव्हेशनची, त्याच्यामध्ये सिलिकॉन व्हॅली, त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये 25 वर्ष त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये काम केलेलं आहे अमेरिका. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जे जगामध्ये जे टेक्नॉलॉजी चालू आहे त्याच्यावरती भरपूर काम केले. आपण म्हणतो AI राज्य आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्या त्याच्यावरती काम करतो. सो ही थॉट की नाही आपण आता आपल्या याच्यामध्ये काय करतो आहे हे सांगणं सोपं आहे. आपण जर मागच्या 10-15 वर्षात पाहिलं तर प्रत्येक इंडस्ट्री चेंज झाली आहे. म्हणजे रिटेल पहा किंवा टॅक्सी सर्व्हिस पहा, राईट. आपण आज सगळेजण विदाऊट हायटेक विदाऊट टेक्नॉलॉजी आपलं काम होत नाही. त्याला आपण म्हणतो की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आणि हे खूप फास्ट होते आता. म्हणजे नेक्स्ट जनरेशन बाहेर येत आहे, त्यांना काय स्किल लागेल. आपण म्हणतोय की आपल्याकडे इतके ग्रॅज्युएट्स आहेत, पण त्या लोकांना जॉब मिळाले पाहिजे. पण जॉब कधी मिळतील तर त्यांनी हे लक्षात घेऊन आता ही इंडस्ट्री कशी आहे आणि कसे स्किल पाहिजे. तर आम्ही आता सारांशमध्ये काय म्हणतो की इंडस्ट्री 4.0 म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झालं. आज कुठलाही जॉब विदाऊट टेक्नॉलॉजी जॉबच मिळत नाही. आणि सगळेजण म्हणतात की डिग्रीपेक्षा स्किल पाहिजे. तुम्हाला काय नाही केलं मग ते कॉम्पिटिटिव्ह होऊ शकतात. आता त्यांनी जर ऑटोमेशन करतो म्हटलं तर त्यांना इकडचेच मुलं तेवढे कॉम्पिटिटिव्ह लागतील. जर बाहेर घेतो म्हटलं तर कॉस्ट वाढेल. याच्यात दोघांचे फायदे आहेत. इंडस्ट्रीचा फायदा आहे आणि जे लोकल स्टुडंट्स आहेत त्यांना जर तसं स्किलिंग झालं इंडस्ट्रीत फिरून ते 2 महिने बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये न जाता असल्या लॅबमध्ये 2 महिने घालवले तर त्यांची ऑटोमॅटिकली इंटर्नशिप कम्प्लीट होणार. तर तसा सिलेबसमध्ये पण चेंज झालेला आहे. खूप चांगला प्रयत्न सुरू आहे सगळ्या लेवलला. प्लस वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे लोकांना सुद्धा बोलले, त्यांना आम्ही दाखवणार की ऍक्च्युअली कसं काम करणार. त्यामुळे काय होणार की ते फॅकल्टी येतील त्या स्टुडंटना सांगतील की हा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्याचं पण एक्झिक्युशन आम्ही संध्याकाळी 9:15 क्लबला